जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आपण सर्व मित्र मिळून चाललेलो आहे हरिहरगड आणि आणखीन बरेच मोठे टूरसाठी। तर बघू शकता आपले सगळे मित्र बघून यांना घेऊन झोपलेले। तर ही गाडीमध्ये चाललेलो आहे आपण सर्व मित्र मिळून। बघू शकता लक्ष्मण आपले होस्ट आजचे लखन, बाकी सर्व मित्र हेलो हॅपी जर्नी। माननीय संकेतराव दांडगे इथे आपल्याला टाकायचं होतं डिझेल, पण हे झोपलेले पंपवाले ते काही उठत नाही। पुढच्या पंपवर टाकू। बंदे बंदे बंदे। हॅलो मामा काका आपण निघालेलो आहे सकाळी 6:30 वाजता पैठणमधून। आता आलेलो पिंपळवाडीमध्ये। डिझेल तर काही भेटलं नाही, आता म्हटलं पुढच्या पंपावर टाकू। बाकीचं करे शोकापूर शोभून मला आवडलं 100%। खूप छान गाणं आहे, सगळे म्हणा आवाज वाढव। तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी में, तुम बहार बनके मेरे हो मेरी जिंदगी में, तुम बहार बनके। यूं ही रहना, दिल में यूं ही रहना, इंतजार प्यार बनके आए हो मेरी जिंदगी में, तुम बहार बनके। आता आपण आलो होतो पुढच्या पंपावर आणि मित्र असल्यावर कशी मजा असते कशी तुम्हाला सगळं माहीतच आहे। इथून मागच्या पंपावर तर काही डिझेल भेटलं नव्हतं, इथून टाकलं आपण 3000चं डिझेल। आता काही टेन्शनच नाही राहिलेलं आहे, 3000चं डिझेल टाकल्यामुळे इथून सन्न निघालेलो एकदम। सोचेंगे तुमने आता आपण आलेलो समृद्धी महामार्गावर। वरती बघू शकता शिर्डी सिन्नर मुंबई समृद्धी महामार्ग एकदम पॉश मस्त बनलेला आहे। त्याच्यानंतर थोडं पुढं आलो आपण आणि तिथं आपल्याला रस्त्याने पाऊस लागला। गाणे पाऊस काही विषयच नाही राहिला। नंतर नाशिकमध्ये आलो होतो आपण। नाशिकमध्ये लखनची बहीण आहे, तिथं आपण सकाळी 9 वाजता पोहोचलो होतो। तिथं चहाचा वगैरे नाश्ता केला। तिथून त्यांच्या घरून बेलाचे पानं घेतले, कारण आपल्याला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला। तिथून निघालो, बघू शकता वरती त्र्यंबकेश्वर लिहिलेलं आहे पाटीवर। त्याच्या आधी आपण आलो होतो काळाराम मंदिरला, तिथली गंगा आहे पाहू शकता। आपल्या पैठणला जशी गंगा आहे तशी काळाराम मंदिर। वातावरण एकदम असं मस्त झालं होतं, थोडासा नॉर्मलसा पाऊस। आणि नाशिकमध्ये कसं आहे झाडं जास्त आहे, त्याच्यामुळे हिरवगार असं आणि पाऊस, त्याच्यामध्ये एकदम वातावरण मस्त होऊन जातं। काळाराम मंदिर तुम्ही पण त्र्यंबकेश्वरला आले ना तर काळाराम मंदिरला नक्की या, कारण की एकदम भारी असं डेव्हलप केलेलं आहे। त्याची हिस्ट्री अशी आहे का प्रभू राम ज्यावेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस इथं बरेच दिवस थांबले होते, त्याच्यामुळे ते मंदिर बनवलेलं आहे। आतमध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे। मंदिर बघू शकता कसं गोल घुमट डेव्हलप केलेलं आहे। हा वरती मंदिराचं काम चालू आहे, आता थोडंसं आणखीन मंदिर मोठं करायचं आहे, त्याचं काम चालू आहे। वरती जो कळस दिसत होता तुम्हाला, तो कळस चोरायला एक चोर गेला होता आणि तो पडला होता या साईडनं, त्याच्यामुळे इथं असं बनवलेलं आहे। बघू शकता तुम्ही हत्ती आहे 2, त्याच्यावरती तो दिसतोय तो चोर आहे, तो कळस चोरायला गेला होता आणि पडला होता। ते आपल्यातले एक संकेत होते, संकेत दादा होते, त्यांनी ती हिस्ट्री आपल्याला सांगितली। इथं पुढं आल्यावर एक देवीचं मंदिर होतं, तिथं पण सर्वांनी दर्शन घेतलं। आणि नदीचं वातावरण पाहू शकता एकदम असं मस्त आहे। पाणी कमी आहे नदीला, पण वातावरण मस्त आहे। वरून पाऊस येतोय, आता पावसाने भरल ती। आणि इथं एक श्री बालाजी मंदिर म्हणून होतं, तिथं तर काही गेलो नाही, पण त्याचं डेव्हलपमेंट एकदम मस्त होती, बघून एकदम मस्त वाटलं।
बाकी नदीचं इकडले घर जे थोडे आपल्यापेक्षा एकदम वेगळे दिसते, बघू शकता एकदम पिक्चरमध्ये दाखवते तसंच आहे पूर्ण. बघू शकता एक थोडंसं नॉर्मल पाऊस चालू आहे आणि आम्ही दोघं व्हिडिओच्या नादात राहिलो होतो मागं, बाकी सगळे गेलेले पुढं. नंतर आपल्याला त्र्यंबकेश्वरचा रस्ता थोडासा माहीत नव्हता, त्याच्यामुळं मॅपमध्ये रस्ता लावला, गाडीमध्ये गाणी लावले आणि वरून पाऊस चालू आहे. मस्त वातावरण आता एकदम मस्त झालेलं आहे. जसं जसं त्र्यंबकेश्वर जवळ येत होतं तसं आपल्याला डोंगर, हिरवीगार झाडी आणि त्याच्यामध्ये टेकलेला आबळ असा नजारा एकदम दिसत चालला होता. तर आपण आलेलो आता त्र्यंबकेश्वर येथे. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो सर्व. मी तर आलो पण नाही, मला घ्या त्याच्यात टीव्ही. तिकडे समोर बघितल्यावर असं वाटत होतं का डोंगरामध्ये आबळ उतरलेलं आहे, धुक्यामुळे ते तसं दिसतंय. आणि इकडून आता आपण चाललो होतो मंदिराकडं. त्र्यंबकेश्वरला तुम्ही नक्की या, एकदम बघण्यासारखा नजारा आहे. तिथं महादेवाच्या मंदिराचा कळस आहे आणि त्याच्या पाठीमागच डोंगर आणि त्याच्यामध्ये आबळ उतरल्यासारखं एकदम स्वर्गासारखं वाटतंय. हा उत्तर महाद्वार आहे आणि आपल्याला जायचं होतं दुसऱ्या महाद्वारनी, कारण तिकडून नंबर नाही. तर बघू शकता वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. हा उत्तर महाद्वार आहे आणि आपल्याला बारीने जर लागायचं असलं तर तिकडून दुसरीकडून दक्षिण महाद्वारने जावं लागतं. बाबाकडून लावला आपण गंध. जय भोले बाबा की जय भोले. बाबाची जय भोले बाबा म्हणण्याची स्टाईल एकदम मस्त होती, आपल्याला एकदम आवडली. तुम्हाला आवडली असेल तर त्याच्यावर व्हिडिओला लाईक नक्की बनतं. नंतर इकडून जे जातो आपण, इथून जरा डायरेक्ट इथे एक दरवाजा आहे, इथून 50 रुपये दिले तर डायरेक्ट दर्शन करता येतं. आणि इकडं जे इकडून आलो ना आपण तर इकडं नंबर लावा लागतो. तर आपल्याकडे नंबर लावायला एवढा टाईम नव्हता, कारण की आपल्याला एक दिवसामध्ये हरिहरगड, त्र्यंबकेश्वर आणि वणीची सप्तशृंगी देवी एवढं करणं होतं. त्याच्यामुळे आपण इथं बाहेरच दर्शन घेतलं, इथंच बेलाची पान वगैरे वाहिली आणि इथून चाललो होतो वापस. आता यांना काय झालं होतं मला माहीत नाही, पण ते हसत होते आपल्या ब्लॉगमध्ये बघून नुसतं. त्याच्यानंतर आपण इथून घेतला प्रसाद. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. वातावरण तर इतकं मस्त झालं होतं, थोडासा पाऊस आणि मागं एकदम डोंगर, त्याच्यामध्ये धुकं उतरलेलं, एकदम असं स्वर्गात आल्याने वाटत होतं. थोडासा नॉर्मल पाऊस चालू आहे. पाठीमागं बघू शकता आपलं मंदिराचा. आपण आलो काकाच्या छत्रीमध्ये. तुम्ही इथलेच आहे का? नाही, मुंबई. हा का? मी पण फिरायला आलो. तुम्ही एकटेच आलेले आहे काय? हां, मी एकटाच. आणखी काय मी आता लेफ्टला जाणार आहे. इकडे का? हो, ठीक आहे. धन्यवाद. काका गेलेले तिकडे निघून आणि आपल्याला आता पावसातच जायचं आहे. आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर भाऊ. एकदम मस्त पावसाचं वातावरण आहे. पाऊस चालू आहे थोडा खूप जास्त आहे. म्हणू नको. बरं, जास्त आहे. आपण निघलेलो आहे आपल्या दिशेवर. आता आपण चाललेलो आहे आपल्या गाडीकडे. आपली गाडी आणखीन खूप लांब आहे. असंही पावसातही जावं लागेल आपल्याला. असाच पाऊस चालू राहिला तर आपण पूर्ण भिजून जाऊ. आपले बाकी पार्टनर गेलेले पुढं. त्याच्यानंतर बराच वेळ झाला होता घरून निघून, कारण घरून निघलो होतो 6ला आणि इथं समजा 11, 11:30, 12 वाजले होते. त्याच्यामुळं सर्वांना भूक लागली होती. इथं केला नाश्ता आपण. त्र्यंबकेश्वर एकदम मस्त असं बघण्यासारखं ठिकाण आहे. तुम्ही पण नक्की या त्र्यंबकेश्वरला. आणि याच्यानंतर आपण जाणार आहे हरिहरगडला. हरिहरगडचा ब्लॉग एकदम मस्त शूट झालेला आहे, कारण त्याच्यामध्ये आपण रिॲक्शन घेतलेली बऱ्याच जणांचे आणि पूर्ण पावसामध्ये आपण ब्लॉग शूट केलेला आहे. पूर्ण गडवरती चढलेलो आहे. तो ब्लॉग खरंच मस्त होणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचं वेट करा.